खूप आपल्याकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ते यांना एक स्पेसिफिक कारणावरनं कायम ट्रोल केलं जातं, ते म्हणजे यांनी अख्ख्या सह्याद्रीची वाट लावून ठेवली. जे काही गर्दी होतीये, जी काही पावसाळी बेडकं जी काही होत आहेत ती सगळी ह्यांच्यामुळे होत आहेत. पहिलं ह्यांना तुम्ही बंद करून टाका. तुझं याच्यावर काय मत आहे? म्हणजे कितपत प्रभाव आहे सोशल मीडियाचा या सगळ्या सह्याद्रीच्या परिस्थितीत? इंस्टाग्राम आणि यूट्यूबमधला एक मेजर डिफरन्स सांगतो. इंस्टाग्राममध्ये ना तुम्हाला ना डिटेलिंग नाही करता येत त्या ठिकाणाचं. तुम्हाला जर एखादा मॅसेज द्यायचा आहे की बाबा इथे तुम्ही येताना ह्या गोष्टीची काळजी घ्या, हे नाही करता येत ते काय रीलमध्ये. एक रील फक्त लोक बघतात आणि तिकडे जातात. त्या उलट यूट्यूब व्हिडिओ जर एक बघितला त्या लोकेशनचा तर त्याचं डिटेलिंग असते. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये जर तुम्ही म्हणाल तर जास्त दोष जर तुम्ही द्यायचा असेल तर मी म्हणेन की इंस्टाग्रामला द्या. कारण की यूट्यूबर हे त्यांचं काम करतात. करेक्ट. ठीक आहे. यूट्यूबरचं काम मी म्हणेन की जसं आधी ब्लॉगर्स करायचे, पुस्तकं लिहिणारे जे आपले लेखक होते ते करायचे. कारण की तेही डिटेलिंगच करायचे ना, की ते लिखित स्वरूपात होतं. काळ बदलला त्याप्रमाणे आपल्यालाही बदलायला हवं. जी गोष्ट लोकांना आवडते त्या क्षेत्रातून सह्याद्री लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आधी पुस्तकातून पोहोचवला, ब्लॉग्स मार्फत पोहोचवला, आता व्हिडिओज मार्फत पोहोचवला जातोय सह्याद्री पोहोचवणं गरजेचं आहे. पण मग तो पोहोचवताना तुम्ही काय काळजी घेताय, पोहोचवताना तुम्ही कितपत जबाबदारीने पोहोचवताय हे ओळखणं गरजेचं आहे. आणि कोण पोहोचवतंय, म्हणजे जी लोक सर्वांना एकाच माळेत विणतायत ना, त्यांनी त्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत की कोण ह्या गोष्टी कोणामुळे होत आहेत. बरं, आता मी म्हणेन की अगेन ह्या जरी गोष्टी तुम्ही ओळखल्यात, ह्याच्यामध्ये चलो तुम्हाला चांगले वाईट सगळे समजले, तुम्ही त्यांना दोष द्यायला लागलात, काहींना दोष नाही द्यायला लागलात. पण अल्टिमेटली मला सांगा, ज्यावेळी लोकेशन्स लोकांसमोर जातात, ठीक आहे, त्यावेळी त्या ठिकाणचं एक टुरिझम नवीन डेव्हलप व्हायला सुरुवात होते. बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाचं एक विशेष खातं आहे ह्या गोष्टीसाठी.